तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण काळ आणि काम यांचा सेकंड लेक्चर बघणार आहोत। याच्या पहिले एक लेक्चर घेतलेलं होतं आपण आणि हे सेकंड लेक्चर आहे। याचे पार्ट आपण 3 पार्ट मध्ये हे चॅप्टर खतम होऊ शकते। ठोकळाचा आपण चॅप्टर बघलो होतो, तसे पार्ट एक पार्ट बनवलं होतं, तसंच एक पण याचे पण आपण 3 पार्ट बनवणार आहोत। त्याच्यातलं आपण सेकंड लेक्चर हे बघणार आहोत। तर याची बेसिक फॉर्म्युला आपण बघू काय आहे ते। एम म्हणजे मॅन आणि डी म्हणजे डे आणि एच म्हणजे हवर्स। तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्या, कारण की तुम्हाला याच्यावर सॉल्व्ह करावं लागते। तुमच्या वहीमध्ये असं तुम्ही लिहत असताना हेच 3 स्टेप बघणार आहे तुम्ही। तुमचे फॉर्म्युला पण देणार आहे तुम्हाला। 3 स्टेपच्या नंतर तुम्हाला काही करण्याची गरज नाही। तर बघा इकडे काय म्हणताय, जर एक काम माणसे दर दिवशी 2 तास करतात, त्याचप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करताना तेच काम 2 माणसे दिवसातून 5 तास काम करतात, तर त्यांना किती दिवस लागेल असं विचारलेलं आपल्याला क्वेश्चन। तर इकडे बघा तुम्ही M1 D1 आणि H1 अशी 3 स्टेप आहे याची बघणार आहोत आपण। इकडे बघा, याला म्हणायचं 10 माणसे, M1 घ्यायचं 2 तास म्हणजे याला हॉर्स घ्या, हॉर्स म्हणजे तास घेतले 2 तास करते। त्याचप्रमाणे 5 दिवसात करते, याला डी घ्या, घेतले डी, तर तेच काम करण्यासाठी दुसरा आता आणि यातला घेतलो आपण M1, किती आहे M1 10 तास, किती आहे हॉर्स किती आहे 2 आणि दिवस किती लागले 5 आला। आता M2 बघू, याला म्हणायचं आता M2 D2 आणि H2 झालं। तर काय आहे आता 2 माणसे दिवसातून, किती आहे माणसं M2 आहे 2, इथे लिहिले आपण 2, किती तास 5 तास, तर हॉर्स म्हणजे इथे 5 आले लिहिले। नंतर ते करतील तर ते त्यांना किती दिवस लागतील असं क्वेश्चन आपल्याला काय करायचं आहे, आता दिवस काढायचे आहे। तर याचा फॉर्म्युला असा आहे, ते इकडे बघा आपण फॉर्म्युला लिहू। त्याचे पहिले M1 D1 आणि H1 लिहिले। आता काय आहे M2 D2 आणि H2 असा फॉर्म्युला आहे। तर आपल्याला याच्यात मांडणी करायची, किती M1 म्हणजे 10 आले इंटू करायचं, आणि D1 म्हणजे 5 आले आणि H1 म्हणजे हॉर्स 2 आले इकडे किलो। आता याला मिटवतो मी, चालेल। तर आपल्या इथं काय लिहिलो आपण 2 राहिला होता नाही, इथं 2 आला माणसे आणि इथं आपण 5 तास राहिला 5। तर आपल्याला डे विचारले होते, डे काढा म्हणून, डे काढा म्हटले होते। आपण जे लिहिलो होतो त्याला आपण 7 किलो मिटवलं होतं म्हणून ते लिहिलो आपण। तर असं आता काय करायचं, याला खाली घ्यायचं, असं मल्टिप्लाय 10 इंटू 5 इंटू 2 झाला। याला खाली उचलायचं 2 इंटू 5 इंटू डे, लिहिली तरी जमते, नाही लिहिले तरी जमते, नाही तर याला असं बी लिहू शकता तुम्ही डे लिहिले। तर कॅन्सल काय काय होती, कॅन्सल याची डायरेक्ट शॉर्ट खतम, 2 कॅन्सल, 5 कॅन्सल चला। तर उरला काय आता 3, बस आपल्याला दिवस किती लागले असेल 10 दिवस, आपलं उत्तर असं। फॉर्म्युला कसा आहे, नंबर आहे। तर 19 गट क पूर्व 2022 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे असा। ज्याच्यानंतरचा आपला 3rd लेक्चर असणार आहे, ते बघा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। त्याचं उत्तर बघा 10 आलेलं आहे। धन्यवाद।